या गुरुपौर्णिमेला तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार। ती कशी काय आपण बघूया। तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 21 जुलै या दिवशी आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्यासाठी खूप मोठा दिवस, कारण या दिवशी आपण आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींची सेवा करतो। आपल्या आयुष्यात जे कोणी गुरु असतात आपण त्यांची त्या दिवशी सेवा करतो। जे आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलेलं आहे बघा। आपण गुरुपौर्णिमेला जेव्हा शाळेत जातो तेव्हा आपल्या गुरूंना, आपल्या टीचर्सला आपण गुलाबाचं फूल देतो, त्यांचे चरण स्पर्श करतो। अशा पद्धतीने आपल्या आयुष्याच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा आपल्या आयुष्यात कोणी ना कोणी गुरु असावेत। यासाठी एक व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। पण आता त्या दिवशी नक्की करायचं काय, इच्छा कशी पूर्ण होणार? तर तुमच्या आयुष्यात आतापर्यंतच्या वाईट चांगल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला स्वामींसमोर, तुमच्या गुरूंसमोर किंवा इष्टदेवता ज्यांना कोणाला तुम्ही मनापासून मानता त्यांच्या समोर तुम्हाला त्या समर्पित करायच्या आहे। आणि त्यानंतर यापुढे जेव्हा कधी तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची असेल, कोणताही निर्णय घ्यायचा असेल किंवा कोणतीही इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल, फक्त त्यांचं नामस्मरण करून किंवा त्यांना लक्षात ठेवून त्यांना ती गोष्ट सांगायची आहे आणि त्यांच्याकडूनच ती गोष्ट पूर्ण करून घ्यायची आहे। कारण कोणतीही इच्छा जर आपली चांगल्या हेतूने असेल, चांगली इच्छाशक्ती असेल तरच ती पूर्ण होते। कारण वाईट हेतूनुसार कोणतीही इच्छा पूर्ण झालेली ती जास्ती काळ टिकत नाही। पण हो, तुमचं मन स्वच्छ असेल, तुमची इच्छा स्वच्छ असेल, त्याने कोणाला काही त्रास होणार नसेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यात सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या अशा गोष्टी मिळत जातील। त्यामुळे ह्यापुढे लक्षात ठेवा, कधीही काही करण्यापूर्वी आपल्या गुरूंना, आपल्या इष्टदेवतांना किंवा ज्यांना कोणाला तुम्ही मानता त्यांच्या समोर आधी स्वतःला समर्पित करा आणि मग स्वतःच्या इच्छा पूर्ण करून घ्या। श्री स्वामी समर्थ।